ते बघा नर. आता उडी मारायचीच तयारी ते. मार उडी. त्यांचे पंख आहेत ना अजून इतके मस्त नाही झाले बरं का. उडी मारते ना असे. मला लई जणांच्या कमेंट आल्या होत्या काल की बाबा तुम्ही सिल्की व्हिडिओचे आहे ना व्हिडिओ काढा. ते बघा हे आपले सिल्की आहे, ही फिमेल. ही लई तडफडी आहे, लई लई उड्या मारी. तसं नर आहे ना, नर लई शांत आहे. नरला हे केलं ना, नर लई शांत आहे. तो बी आता या डावाने करायला लागला. बस खांद्यावर चल तू. मस्त बसवतो तो. बस इथं चला या इथं. काय तुरा झालाय भाऊ मोठा आहे सिल्की बर्डचा. आणले होते तेव्हा मस्त बारीक होते, आता काय झालेत मोठे. इतके जड झाले की मला आहे ना उचलता येईन. माझा हात लिटरली थरथर थरथर काप सुटलाय. चला त्यांना आता देतो खाली सोडून. मी आहे ना यांना जास्त बाहेर सोडत नाही बरं का, कारण की ना कावळे बिवळे यायची लई भीती वाटते मला. तर जायचं तुला खाली. हां कावळे वगैरे यायची ना लई भीती वाटते. त्यांचं एक तर आहे ना वजन कमी आहे, कावळा टपकाने उचलून नेईन त्यांना. आणि ना असं बदकं बिदकं बाहेर सोडले का मग सोडित असतं, कारण की मग बदकासोबत ते फिरतात. बदकं लहान होते त्यांच्या. हे जेव्हा आणले ना तेव्हा हे 1.5-2 महिन्याचे होते आणि बदकं आहे ना 8 दिवसाचे होते. बदकं काय मोठे झालेत आणि हे तसेच आहेत अजून. चला मला गौरीला घेऊन जायचंय थोडं बाहेर. मग मला आहे ना लाकडं बी काढायचे तिथून. आज आहे ना एखादी 2 ट्रॉलीच निघते बरं का, जास्त नाही निघायचे. काल आहे ना लई काढले होते. या इथं आहेत सगळेच्या सगळे लाकडं. आता बाबा म्हणून राहिले त्या तिथं आहे ना आपण रचून मस्तपैकी ठेवून देऊ. पण मला भीती वाट राहिली की बाबा तिथं रचवले का तुला काय पॅन्ट खायची का माझी करे ये. तिथं रचवले का हे सगळे शेळ्या त्याच्या उड्या मारून बाहेर उडी नाही मारावं, तीच भीती वाटते ती. कम याड्यावानी करतो मला कळलं ना तू आता. अरे बाहेर सुबाबळीचा पाला ठेवलाय. हां लई दिवसातून उडी मारली भाऊ. आणलंय गौरीला बाहेर. तिला तर डायरेक्ट इकडे खजानाच भेटलाय भाऊ बाबळीच्या शेंगाचा. येड्या बाबळी नाही उगाव सगळ्या आता वावरात आपल्या फक्त शेण टाकल्यावर. चांगल्या चावे उग बाई सगळ्या बिया फोडेव. गोल्या गोल्या न करू. कुठं चालले? मला वाटलं खालीच होत तुम्ही. हा का घरी दिसलं नाही त्याच्यामुळं. त्याला नाही येऊ येड्यावानी करी उधळण. चल नाही खाली जाय. गोल्या खाली पळ. गोल्या खाली जाय. पळ बाबाकडे पळ जाय. गौरीला झालंय आता अर्धा तास सोडून. मस्त खाल्लंय. आता शेळ्या पण आणल्यात मी. शायनला पण आता 1-अर्धा तास चरू बाहेर आणि घेऊन जाऊ परत. मग तेवढेच पाय मोकळे होते. मग बघते मकाकडे पाहायला नाही पाहिजे, कारण की मकावर रोगर मारलेलं आहे मी. आणि बोकड तर लई खोडीचा आहे. तो असा येईन तिकडून आणि तिकडून खात बसन. चल इकडून ये चल. हां चल इकडून चल आता. चला 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 चला. हे काँग्रेस खा. इथं काय मौरी वाटतं ती. चला या या या. चला चला चला. बाबा 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 काय तुटून पडल्यात भाऊ एका फांदीवर सगळ्या. ते तर पाहिलवान बघा. इकडच्या 2-3 फांद्या वाकवतो म्हणजे येईन खाली खात्यान. हे बघा पेरू आता किती मस्त फुटलेत आपले. आपण आहे ना पेरूचं फळ निघून गेलं का दरवेळेस छाटीत असतो बरं पेरू, पण ह्यावेळेस आहे ना लईच पेरू झालेत भाऊ. त्याच्यामुळे मला आहे ना थोडे कट करावं लागते ना असं मला वाटते. जे हेल्दी दिसतात ना तेच ठेवतो मी, बाकीचे आहे ना काढून टाकतो. कारण की ना जास्त कीड लागती आणि मोठले होत नाहीत लवकर. त्याच्यामुळं आहे ना काही ठिकाणीच आहेत जास्त, इतके पण नाही. धर रे पेरू काय. काही तू पेरू सुद्धा खाय ना. हां आली आली आधीच्या रंगात आली. तिकडं वा तिकडे हे रे. इकडं वा तिकडे. होय तिकडे रे. तुला ये मला माहिती ना. वा तिकडे चला. जिथं जास्त आहे ना गुच्छा तिथलचेच काढून राहिलोय मी.
बाकी मग हे नाही. कारण की आता बघा हे किती मस्त पेरू आला आहे आणि त्या शेजारी बघा किती बारीक आहे. याला तुटून देऊ, ते सेपरेट आहे त्याला काय नाही वाटत. जिथं आहे ना 2-2, 3-3 आलेत ना तिथं साईज बघायची बघा किती बारीक बारीक साईज आहे. आणि जिथं एक आला आहे ना ते बघा हे बघा याची साईज, बघा याची साईज इकडे एक एकच आला आहे. साईजवर लय डिपेंड आहे. याच्यावर आहे ना कोणता फवारा मारू ज्याने आहे ना कीड नाही लागायची. पेरूला आहे ना ह्या पेरूला कीड लागते आपल्या, बाकी कोणत्या लागत नाही बरं का लवकर, पण ह्या पेरूला लवकर लागते कीड. अशी कोणता फवारा आहे त्याच्यावर मारला का कीड नाही लागणार मला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. नाही तर मारू रोगर. पेरू पण आले त्यावेळेस आपल्याला. आणि मोसंबीच्या एवढ्या झाडात फक्त ह्याच झाडाला मोसंबी आल्यात. हे बघा किती मस्त फुटल्यात. 1, 2, 3 झाड मोठे आहेत, एक बारीक आहे, याचा तर काही संबंधच येत नाही. पण यालाच लय मस्त आल्यात. नवीन पालवी बी बघा किती मस्त फुटली. आता हिची वाळलेली फांदी काढून टाकावं असं वाटतंय. पूर्ण वाळून गेली होती. भेंडी पण आता एक नंबर उगली आहे बघा. इथं 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 आता ह्या वाफ्यात आहे ना आपल्याला कसंच ट्रॅक्टर मारता नाही जर का, पण ह्या वावरात आहे ना आरामशी ट्रॅक्टर मारता येईल. कारण की बघा जागा कशी सोडली होती मी. इथं एक मारता येईन आणि इथून एक मारता येईन. तसं ह्या वाफ्यात बी लगेचमेंट घाला झाला आहे बघा. इथं एक भेंडी आहे, या इथं एक भेंडी आहे, त्याच्या शेजारी भेंडी आहे, शेजारी अशा झाल्यात. त्याच्यामुळं इथं काही शक्य नाही आहे. चला करू प्रयत्न तरी पण आपण ते सायकल मारू आपली. चला चला चल गौरे. वडू नको आहे शेळी. आता भेटला, आरडत होते. हळूहळू ये, हळूहळू ये, हळूहळू ये. इकडं आज पंजाबची वावरात आहे तू भेटपाला तीच नेतो आता. आता काय खजानाच भेटला. पाच मिनिटात साफ करते सगळं. शेळ्या नेल्यात, गौरीच राहिली फक्त. फुल आरडत होती. शेळ्याला सोडून आलो तिकडं तर आता काय नाही. आता काय थोड्या वेळ मग जाऊ तिकडे आहे ना. कोरडाया चालू आहे, तिला येड्यावानी करीन, त्याच्यामुळे मी इकडे बांधलंय तिला. आता इथं बांधून ठेवलंय. खाई त्याचा थोड्या वेळ. मशीन पण आलाय आता. माती जी काल पडली होती ना तिला सपाट करायला. काय आवाज आहे बाबा याचा? ढिगलाच्या ढिगला पसरून टाकी देऊ. वा 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 वा. जाऊन द्या पुढं. सगळे ढिगल आता खाली. तरी पण अजून माती बसन बरं का. कारण की ना आपली आधी ह्या लेवलला होती बघा. तेवढी लेवल आणावं लागेल त्यांना कटीत. हो बसन. जा तुम्ही, मी आणतो हिला. काय घाम फोडलाय बाबा मला. हे 2 पिल्लाला आणि पक्ष्यांना इकडं आणायला. आता सगळे पक्षी इकडं आणलेत मी टाकीत. आणि 2 पण आणलेत. आता यांना देऊ पाण्यात सोडून. टुकटुक चालली त्यांच्या इकडे. फर्स्ट टाइम एवढ्या मोठ्या पाण्यात येते ते. यांना तर सवय बरं काय, 4 जणांना यांना सवय नव्हती. आता सगळे पावायला लागले, काय टेन्शन नाहीये. पण माझा पूर्ण घाम काढलाय बघा. पूर्ण घाम काढलाय. हे 4 जेवढे वजनाचे आहेत ना तेवढेच वजनाचे हे 8 जण आहेत. इतका ताण होतं ना भाऊ यांना आणायला, लय डेंजर. आता सगळे पावायला लागले. मला आहे ना हे दोघं असे भांडणं करतात ना हे सगळे, त्याच्यामुळे ना यांना एकत्र हे करायचं. त्याच्यामुळे यांना आहे ना एकत्र सोडलंय मी. आता आहे ना एक थोड्या वेळ याच्यातच ठेवणार मी. पिल्लं काढून घेईन आपले, बाकीचे याच्यातच ठेवीन. कवर पाव. हा ओके. मला परत टाकी पण धुवून काढायची आता.
लय शेवाळ झालंय टाकी बघ हिरो हिरो बाहेर यायला लागलं. पवा ना आता. हा मार मार तू मार करा बांधणं होऊन द्या धिंगाणा तो गेला पाण्याच्या खाली आला. बाबा इथं राहू राहिलेत आता लाकडं खड्डे केलेत बाबांनी कारण की आपल्याला इथं करायचं आहे आता भुसारा. 1-2 खड्डे झालेत अजून पुढं 2 खड्डे घेते मी आता हातपाय तोंड घेऊन आवरून टाकलंय मस्तपैकी. उद्या आता होऊन जाईन भुसारा. परवा एखाद्या वेळेस आपण आहे ना भुसबी टाकून घेऊ भुसाऱ्यामध्ये. चला तर मंडळी मग आता आजचा व्हिडिओ आपण इथं संपू. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. बाबा टाळा बाय बाय.